दिघागाव रेल्वे स्थानकाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, तर उरण रेल्वे मार्गिकेलाही हिरवा झेंडा दाखवणार। आज अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर, मोदींचा रोड शो होणार। रामकुंड आणि काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी दर्शन घेणार। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत शरद पवारांसोबत एका मंचावरती येणं अजित पवारांनी पुन्हा टाळलं। शरद पवार मात्र कार्यक्रमाला हजर। नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, वैद्यकीय जामिनात आणखी 6 महिन्यांची वाढ। काँग्रेस नेते सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल, तुरुंगात बाहेर आल्यावरती शक्ती प्रदर्शन करत वाहतूक कोंडी केल्याचा आरोप। विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दणका, एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना, तर शिंदेंसह ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय। निकालानं घराणेशाही मोडीत निघाली, पक्ष कुणाचीही खासगी मालमत्ता नाही, मुख्यमंत्री शिंदेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही, शिंदे आणि शिवसेना हे नातंच तुटलेलं, उद्धव ठाकरेंची टीका। हा निकाल अंतिम नाही, सुप्रीम कोर्टात जाणार उद्धव ठाकरे यांचा निर्धार। उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा, निवडणूक आयोगाच्या नव्या गाईडलाईन्सनुसार समता पक्ष मशाल चिन्हावरती दावा करणार। मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्य कोर्टात गैरहजर, न्यायाधीशांकडून राणांच्या वकिलांची कानउघाडणी। 19 जानेवारीपर्यंत हजर न राहिल्यास जामीनपात्र वॉरंट जारी करणार, कोर्टाची तंबी। उजनी धरणात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक, पाण्याची नासाडी केल्यास कारवाईचा बडगा, पाणी पातळी खालावल्यामुळे सोलापूर पालिका ॲक्शन मोडवर। शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी आणखी 2घांना अटक, हत्येसाठी पिस्तूल पुरवणाऱ्या 2घांना बेड्या, हत्येपूर्वी आरोपींनी मुळशीमध्ये सराव केल्याचंही उघड। भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आज पहिला T20 सामना, विराट कोहलीची पहिल्या सामन्यातनं माघार। मराठवाड्यामध्ये आज वेळा अमावस्येचा उत्साह, निसर्गाशी नातं जपणारा आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।